हाय ऐश्वर्या. हाय. कशी आहेस? मी मजेत. तू कशी आहेस? मस्त. आता काय रेग्युलर झालीयस वाटतं ग्रुप मध्ये. हो. नाही म्हणजे हाय ऐश्वर्या. मी काय चुकून आली का इकडे? मैत्री, आता काय घडतंय ग्रुप मध्ये माहितीये ना तुला? तरी तू असं बोलतेस. बरी आहेस ना? एक मिनिट. ऋतू, तुम्ही दोघं त्या पलीकडच्या टेबलवर बसा. शांतपणे बोला. ओके, काही गडबड करू नका. ऋतू, चुंबक, हे बघा, म्हणजे मी आता तुमच्या या कट्ट्याचा भाग नाहीये, तरी मी बोलते ते ऐका. हे बघा, जोड्या स्वर्गात बनतात हा. आणि तुम्ही दोघं अगदी मेड फॉर इच अदर आहात रे. नीट विचार करून निर्णय घ्या प्लीज. येऊ का मग आता? या. ऐश्वर्या, तू काही करू नकोस. त्यांना त्यांचं बोलू दे. अरे, माझे जवळचे मित्र मैत्रीण ब्रेकअप करतायत आणि मी नुसतं बघत बसायचंय का सौमित्र? अरे, पण त्यांना त्यांची पर्सनल स्पेस वगैरे काही गोष्टी आहेत की नाही, त्यांना बोलू दे ना त्यांचं त्यांचं. कशाला मध्ये कडमडतेस? शी यार. शौनक शौनक, बोलूया का आपण? हो, बोल. नाही का, माझे म्हणजे आता पहिल्यांदाच ब्रेकअप झालंय ना. मला या परिस्थितीत काय म्हणजे बोलावं हे कळत नाहीये. कन्फ्यूज झाले. फाईन फाईन, मी सुरुवात करते. सुरुवात? ही तू दिलेली लव्ह लेटर्स. आय एम सॉरी, पण या लेटर्सची लँग्वेज खूप हेवी होती आणि मला अजूनही म्हणजे अर्थ नाही कळलाय त्या काही लेटर्सचा. पण तरी मी जपून ठेवली होती रे सगळी. तू या सगळ्याने मला आणखी त्रास होणार आहे. तुला कळत नाहीये का? प्लीज प्लीज असं नको ना म्हणूस. प्लीज प्लीज नको म्हणूस. अरे म्हणजे आता माझं ठरलंय ना की या तुझ्या सगळ्या आठवणीतून आता बाहेर पडायचंय. माझं ठरलंय ना, मग तू आता परत असं काहीतरी बोलून माझं मन नको बदलूस ना. प्लीज, आपलं ठरलंय आठवणीतून बाहेर पडायचंय. असं काही बोलू नकोस आता. तुला त्रास होत नाहीये का पण स्वतःला तू हे असं वागतेस त्याचा? असं कसं म्हणू शकतोस तू? असं कसं म्हणू शकतोस? हे बघ, तुला माहितीये मी आता हेल्पलेस आहे या सगळ्या बाबतीत. ठीक आहे, मला असह्य होईल, पण तुझ्याशिवाय राहणं मला खरंच असह्य होईल. आपण काहीच तोडगा नाही का काढू शकत याच्यावर? तोडगा मीन्स? हो सॉरी, तोडगा, सोल्युशन. सोल्युशन केव्हाच निघालंय रे. सोल्युशन निघालंय, मी तुला बऱ्याचदा सांगितलंय, पण तुलाच मान्य नाहीये ते. कोणतं? हो सॉरी, सीए सॉरी.
ते सोल्युशन नाहीये पण ऋतू. ती अट आहे तू मला घातलेली. आपण खरंच काही सोल्युशन काढू शकतो का यावर? काय अशी कशी नजर लागेल? काय बोलतेस? मैत्रेयी, असं काही नसतं. हे बघ कसं आहे, हे सगळे ना समज असतात आणि ऍट द एंड जे व्हायचं तेच होतं, हो ना? ब्रेकअप कोणाचं होत असेल तर मला इतका त्रास होतो ना, असं काळीच तिळतिळ तुटतं माझं. फार वाईट असतं यार ब्रेकअप ही गोष्ट. हा म्हणजे आता माझं ब्रेकअप झालं तेव्हा कोणाला काही वाटलंच नाही. कसे आहात रे तुम्ही? हे बघ ऐश्वर्या, तुझं जे झालं ते चांगल्यासाठी केलं आम्ही, ओके? आणि तू प्लीज आता यातून बाहेर पड. तू पैशासाठी मला नाकारतेस हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? पैसा इतका महत्वाचा झालाय का ऋतू? हे मी सांगायला हवं तुला? म्हणजे आपलं प्रेम इतकं कमी पडतं पैशासमोर? नक असं कसं म्हणू शकतो सर तू? इतके कोल्ड वाटले का रे मी तुला? तुझ्यापेक्षा जास्त पैशांना महत्व देईन असं वाटलं तुला? तू समजून घे मी काय म्हणायचा प्रयत्न. सी, माझा हसबंड सिया ही डॅडची अट होती, माझी नाही. माझी अट नव्हती. आणि तूच म्हणालास ना की डॅडने हे सगळं गरिबीतनं सक्सेस उभं केलंय तर आपण त्यांना असं हट करून चालणार नाही. असं तूच सुरुवातीला मला होप्स दाखवले होतेस ना. मग आता तुलाच हे जमत नाहीये म्हणून तू मला असं काहीतरी बोलतोस. कसं चालेल रे? काय चाललंय त्यांचं कळतच नाहीये ना. मला वाटतंय त्यांचं बहुतेक परत घडेल. काय झालं ना पॅचअप? हा सांगा आता. तू सांगतोस? नाही तू सांग की. अरे नाही म्हणजे तू सांग. नाही तू सांग. बर ठीक आहे. गाईज, आमचं म्युच्युअली फायनली ब्रेकअप झालंय. आणि हा आमच्या दोघांचा डिसिजन. आणि हा पुढचं तू सांग. हो मीच. आणि आपल्या ग्रुपच्या परंपरेप्रमाणे आम्ही दोघांनी सर्वांना ब्रेकअप पार्टी द्यायचं ठरवलेलं आहे. ऋतू, अगं मैत्री बावळले का? काय झालं? अगं ए, घसा गेलाय ऑलरेडी, पाय गेले ना, आमच्या मित्राची वाट लागेल. पाठीवर घेऊन फिरू शकणार नाही तुला, कंबर मोडेल त्याची. काही बोलू नकोस तू, त्याची काळजी वाटते म्हणून बोलतोय आणि मला पडू दे. तुला खूप मोठा विमान प्रवास लाभलाय. वा ए, तू किती वेळ विमानात बसली त्याचं काय कळत होते? मग तुझा आवाज एका मोठ्या विमानात ऐकू येणार आहे. ओ अरे
बाहेर कुठल्या तरी देशात तुझ्या आवाजाचं काही व्हॉइसिंगचं काहीतरी काम आहे. हे आधीच नाही दाखवायचं. होय, अरे हुई, अरे म्हणजे हॉलिवूड फिल्मच्या एका व्हॉइस ओव्हर साठी तू शॉर्टलिस्ट झाली आहे. सगळं कळतंय का तुला? पण ऑडिशन उद्या आहे मैत्री. तोपर्यंत होईल माझा आवाज ठीक. मग ठीक आहे, होईल तर. नाही होणार आहे. अरे मीत, अरे मीत, अगं ऐक ना, मला उद्या आई बाबा नेणार आहेत मला डॉक्टरकडे. हे बघ, तू जर आता जास्त बोललीस ना तर अजिबातच होणार नाही. अरे माई येणार ना, पण ती होईल बरी. होते ती. अरे अरे ते चांगल्यासाठी म्हणताय ना तुझ्या. बरं मित्रांनो, माई येणार आहे ना, त्या पसाऱ्याचं काय करणार होतं आपण? लय हाणणार आहे माई. नलू, काही झालं की तू लगेच जे काय बाम बीम लावत बसते ना, ते मला बिलकुल आवडत नाही. सकाळी सकाळी मला बाम लावावा लागतोय. कोणामुळे? काय कारण? तुम्ही. ठीक आहे, मीच सगळ्या गोष्टींचं कारण आहे तर आहे. मला काय, मी कारण आहे सगळ्या गोष्टीचं. हे तुम्हाला इतकं मस्त जमतं ना, कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाहीये तुम्हाला. बोला, काय नवीन काय झालंय आता? अहो, चुंबक आणि ऋतू. काय नाही की आपला हा चुंबक बिचारा एकदम साध्या घरातला साधा मुलगा, आणि ती ऋतू हाय फाय घरातली हाय फाय मुलगी. मला वाटलंच होतं हे काय फार काळ टिकणार नाही. अय्या, मग हे आपल्या मुलांच्या बाबतीतही होऊ शकतं. मला कळत कसं नाहीये. काहीतरी हालचाल करायला हवी. आता ऋतू आणि चुंबक यांच्याबद्दल आपण काय करणार? नको ना ठोंबरे, नको ना. भलत्या वेळेला भलते विनोद नका ना करू. हालचाल करायला पाहिजे. नाही नाही, तुम्ही काहीच करू नका. तुम्ही स्वस्थ बसा एका जागी, कारण त्यांनी खूप मदत होईल मला. काय आहे, सौमित्र आणि मैत्रेयी यांचं गेले काही वर्ष अफेअर का फफेअर काय म्हणतात ते चालू आहे की नाही. त्यांना म्हणावं आता बास. त्यांना आता लग्नाच्या बेडीत आपण अडकवून टाकूया. मॉम, डॅड, तुमची ना गोची आहे. म्हणजे तुम्ही डिअर जिंदगी बघितलंय का? यांनी नेलं नाही रे मला. नाही, ते बरोबर आहे म्हणा, पण त्यामध्ये आपले आदरणीय आणि माननीय शाहरुख खान यांनी काय म्हटलंय, हेच की आपण जेव्हा बाजारात एखादी खुर्ची खरेदी करायला जातो तेव्हा आपण पहिली खुर्ची जी बघतो तीच आपण घेतो का? नाही. हा, तर तेच सांगतोय की आपण वेगवेगळ्या खुर्च्या पाहतो, म्हणजे त्यामध्ये मग नंतर बसून पाहतो, म्हणजे जरासा असा कारकूर आवाज आला की ते रिजेक्ट करून टाकतो. असं आपण खूप पाहतो आणि त्यानंतर एखादी खुर्ची घेतो. जर खुर्ची घेताना आपण चुजी असतो तर माणसं घेताना का असू नये? आणि आय एम सॉरी मॉम डॅड, पण तुम्ही पहिलीच खुर्ची निवडल्यामुळे हे सगळे असे प्रॉब्लेम क्रिएट झालेत. नलू, नाही म्हणजे मी तुला पहिल्या भेटीतच पसंत केलं म्हणून तुला पहिली खुर्ची म्हणालाय का? तू पाहिलेला पहिला मुलगा मी तुला पसंत पडलो म्हणून मला पहिली खुर्ची म्हणालाय हा मुलगा? काय? ते तुझं औषध डायरेक्ट गोळ्यांशिवाय घेतलं तर चालेल का? अगं, त्यांनी घसा जातो कायमचा. आणि पी हळद हो गोरी असं काही नसतं या जगात, कळते का मैत्री? त्यामुळे शांतपणे सगळे गुळण्या बिळण्या कर. गोरी आहे आधी. तू जरा शांत बस. हा, आणि मी सांगितलं होतं का तुम्हाला असा पसारा काढायला, तरी तुम्हाला नाहीच, माझं ऐकायचंच नाही तुम्हाला. मला वाटतं तिच्या घशाबद्दल बोलतोय. कशाबद्दल नाही, मी सगळ्याच बद्दल बोलतोय. चांगले मूर्ख. हा आई, अगं मी माईचं घर आवडतोय. हे घे, पण मशीनला टाकायचंय.
हा आवडतोय. हा ब्रश करतोय ब्रश करतोय ब्रश. हळू बोल. आई होल्ड कर. इकडे आई आई हा बाहेर. आई थांब जरा. अजिबात आतमध्ये यायचं नाही. ही काय केलंय? काय होणार ते थांब जरा. काय विचारायचंय तुला त्याला? काय प्रश्न पडलाय? त्याचं पाणी गिळलं तर काही होत नाही ना? काहीही होत नाही. आणि त्याला आता प्रश्न विचारू नकोस. तो आता मनस्थितीत नाहीये. डोकं सरकलंय त्याचं. वेड्यासारखा वागतोय माणूस. तेव्हा कसा गेला मूर्ख माणूस. लोकांना काही व्यवधानं नसतात का? मला काही कळत नाही का ते. पण हा आता आधीसारखा वागत नाही माझ्याशी. त्याचं माझ्यावर प्रेम खूप कमी झालंय. तेव्हा कसा पाहून न पाहण्यासारखा केला आणि गेला. काय तयारी ठेव म्हटलं. पाणी सांडलं. अरे तुम्ही आवडतोय रे. नॉर्मल आणि चांगला माणूस असल्याचे कसे दुष्परिणाम आहे. ओरडणं पण येत नाही तुला आम्हाला. माझा नाही, मला कळलंय. माझा तोच प्रॉब्लेम होतो. मी खूप साधा आणि असं चांगला वागायला जातो ना तुमच्याशी. तोच माझा खरं तर प्रॉब्लेम आहे की मी असं वागतो ना. नाही पण आता मी असाच वागणार आहे. तुम्हाला असं वाईट वागायचं ना, मी पण असाच वागणार आहे. तुम्हाला हवं ते करा, मला हवं ते मी करेन. ओके. हे बघा, सॉरी मला म्हणू नका. सॉरी तुमच्या शरीराला म्हणा. सॉरी शरीरा, मी दारू पिऊन रोज तुझी वाट लावतो आहे. सॉरी म्हणा. जाऊ दे आता, राहू दे आता. तुम्ही जा, पुढच्या वेळेला भेटू. जी बोलिए. अरे हमारे यहाँ कोई लेडीज डॉक्टर नहीं है क्या? जी नहीं है. नहीं कोई बात नहीं. आओ मैं बोलती हूँ. डॉक्टर साहब, मेरी बहन को जरा तबीयत बिगड़ गई है. उनके मालिक ने उन्हें इतना डांटा, तब से जो बुखार चढ़ गया है वो जाता ही नहीं. क्या हुआ है एग्जैक्टली? क्या हुआ है? वो एक्चुअली वो शर्माती है. पराये मर्द के सामने शर्माती है वो. अरे उसमें कौन सी बात, डॉक्टर साहब है, अपने ही है. नहीं, वो शर्माती है ना. वही तो. कुछ नहीं, घर में कुछ काम था तो वो हुआ नहीं, तो मालिक ने उन्हें इतना डांटा तो. वो क्या है, घर में तुम इतना पसारा करके रखोगे तो गुस्सा तो आएगा ही ना. जाओ घर जाओ, साफ सफाई करो, फिर ये बुखार उतर जाएगा और बुरखा भी. काय घालून आलायत? अरे यार तुला कसं कळतं यार सगळं? बोलू नकोस. म्हणलं होतं मग तो ओळखेल. अरे मलाही वाटलं होतं तो ओळखेल. अरे जाऊ मित्र, आता माही सॉरी ऍक्च्युली काय झालं माहितीये का? सॉरी आता माई पण येणार आहे ना, तर मला वाटलं की आवरावरीवरनं वगैरे गडबड होणारच 100%. तर म्हटलं क्षमा मागून काय उपयोग होतोय का बघूया, म्हणून तो प्लॅन केला. तर मागायची क्षमा तर स्टाईल मध्ये मागू ना म्हणलं. मग काय केलं, ही सगळी भानगड सुचली असं करावं वगैरे. मग आदिलला फोन लावला. आदिलला म्हणालो की जरा असं काम आहे. त्याने बोलवून घेतलं. त्याच्याकडे गेलो, त्याच्याकडे हे कपडेच नव्हते. त्याने त्याच्या बहिणीकडे पाठवलं. ती राहते वेगळीकडे गावात. तिने हे कपडे दिले तर एकच सेट दिला. रे असं कसं म्हणजे. मग मैत्रिणीकडे गेलो, तिच्या 3 नंबर दिल्यावर ती बोरीआळीत राहते. मग 2 सेट जमा झाले. मग लॉन्ड्रीत दिले, लॉन्ड्रीत इस्त्री करून आणले आणि इथे आज तुझ्यासमोर असं उभा टाकलं. हिने काजळ हलकं लावून दिलं मला. तुम्हाला कळते का यात केवढा वेळ गेलाय? यापेक्षा तुम्ही घराची साफसफाई केली असती तर बरं झालं असतं ना. केली असती खरं. म्हणजे तुम्ही अजूनही केलेली नाहीये आणि तुम्ही इथे माफी मागायला आलात.
अरे यार काय कुठे आहोत आपण? केवढी शक्ती आहे जरा कोण घे हात तुझा. अगं कोण? मला बघू दे माझं घर. कुठे मी यार? अरे यार काय मला बघू दे ना. काढ 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 हात. ओ माय गॉड वेलकम. आधी मला माझं घर बघू दे. हा ओके. वा वंडरफुल. अरे वा किचन सुद्धा इतकं व्यवस्थित स्वच्छ. माय गॉड आय कांट बिलीव्ह दिस. हा किती व्यवस्थित घर ठेवलंय सगळं. हा पण माणसं जरा सगळी विस्कटलेली वाटतात का? हा बरं आता मी जरा आवरते आणि मग नंतर बघूया आपण की एकेकाने काय काय गोळ घालून ठेवलेले आहेत. सो आय एम बॅक गाइस.